नमस्कार. ग्रेट भेटमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज आपण पुण्यातल्या ऐतिहासिक विश्रामबाग वाड्यात आहोत आणि आपल्यासोबत आहेत राहुल देशपांडे. राहुल देशपांडे यांची मी तुम्हाला ओळख करून देण्याची गरज आहे अशातला प्रकार नाही. त्यांचं गाणं महाराष्ट्रातल्या माणसांच्या मनामनात रुजलेलं आहे. त्याहीपेक्षा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शास्त्रीय संगीत तरुण पिढीमध्ये लोकप्रिय करण्यासाठी त्यांनी मोठं योगदान दिलेलं आहे. मी आज प्रयत्न करणार आहे राहुल देशपांडे यांच्या सुरांचा वेध घेण्याचा. मला या गप्पांची सुरुवात करायची आहे कट्यारपासून. कट्यार काळजात घुसली एक 40-45 वर्षापूर्वी नाटक आलं होतं. सिनेमा आला. सिनेमा प्रचंड लोकप्रिय ठरलेला आहे. सिनेमातलं संगीत लोकप्रिय या काळात ठरेल की नाही अशी शंका काही लोकांना आधी वाटत होती, पण ती खोटी ठरली. तरुण पिढीमध्ये सुद्धा सिनेमा लोकप्रिय ठरला. तुला काय दिसतंय, याचं कारण काय? मला एक वाक्य माझ्या आजोबांचं खूप आठवत आहे की जेव्हा माझे आजोबा गायचे, माझे आजोबा गेले 1983 साली, त्या काळामध्ये जेव्हा त्यांचा इंटरव्ह्यू घेतला होता तेव्हा त्यांना विचारलं की आता शास्त्रीय संगीताचं भवितव्य काय. कारण पाश्चात्य संगीत तेव्हाही आपल्याकडे येत होतं आणि तेव्हाही असं वाटत होतं की वा आता हे संगीत लुप्त होईल की काय. तेव्हा माझे आजोबा म्हणले ही काळाची गरज आहे. त्याच्यामुळे जेव्हा बरोबर काळ असेल तेव्हा ही निसर्गाची भूक असते आणि ती तो बरोबर त्या वेळेला ती भागवत असतो. मला असं वाटतं की शास्त्रीय संगीत हे चिरंतन टिकणारे संगीत आहे. जी सुरांची ताकद आहे, जो सच्चेपणा आहे, तो आत्ताही लोकांना भावतो. म्हणजे मी जेव्हा सुरुवात केली शास्त्रीय संगीताची तेव्हाही आमच्याकडे जेव्हा सारेगम तेव्हा चालू झालं होतं किंवा ह्या कॉम्पिटिशन चालू झाल्या होत्या तेव्हा मला असं फार वाटायचं की मी पण जाऊ का. कारण मी इंग्लिश मीडियममध्ये शिकलेलो आणि मला आपल्या संगीतापेक्षा मला ते सगळं जास्ती आवडायचं. तेव्हा मी ते खूप गायचो. आणि माझ्या गुरुजींनी मला सांगितलं राहुल मी सांगेपर्यंत ह्या कॉम्पिटिशनमध्ये जायचं नाही. मी त्यांचं ऐकलं आणि मी रियाज केला आणि त्या रियाजातनं मला इतकी मजा हळूहळू मिळायला लागली. आणि तीच आता आजोबांची गाणी मी नंतर गायला लागलो. घेई छंद असेल, सुरतपिया असेल किंवा या भवनातील गीत असेल. आणि त्याचा जो इम्पॅक्ट लोकांवर पडायचा तेव्हा तो क्लोज्ड ॲटमॉस्फिअरमध्ये असायचा. 100-200 लोक, मग त्याच्यानंतर 400-500 लोक. आणि नंतर जेव्हा मी नाटक चालू केलं तेव्हा एक 600-700 लोकांच्या पर्यंतच तो पोचत होता. आणि जी लोकं आमचं गाणं किंवा नाटक बघायला यायची ती अतिशय तृप्त होऊन जायची. त्या संगीतामुळे असेल, त्याचा जो काही परिणाम पण तिथे तुला असं वाटलं की तरुण पिढी सुद्धा आपलं गाणं ऐकायला येते? निश्चितपणे. म्हणजे घेई छंद हे 40 वर्षापूर्वी 45 वर्षापूर्वी लोकप्रिय होतं. हो. पण आत्ताच्या पिढीलाही ते तेवढंच भावतंय असं वाटलं? 100% नाटक करताना. 2011 साली आम्ही नाटक चालू केलं कट्यार. मला आठवतं आहे 4 फेब्रुवारीला भीमसेनजींचा तेव्हा वाढदिवस होता. मुद्दामून तो दिवस साधून आम्ही कट्यार सुरुवात केली कट्यारची. आत्ताच्या पिढीपर्यंत चांगल्या अवस्थेमध्ये संगीत नाटक पोचायला पाहिजे एवढी एकच फक्त गोष्ट मनामध्ये घेऊन मी संगीत नाटक केलं. करून बघायचं ठरवलं. हो. आणि तेव्हा माझ्याकरता संगीत नाटक करणं किंवा ॲक्टिंग करणं हीच एक फार नवीन गोष्ट होती. प्रतिक्रिया काय होत्या जेव्हा नाटक सुरू झालं? हो. कारण तू म्हणालास तसं तुझ्या आजोबांनी खरोखरच अजरामर केलेलं हे नाटक होतं. हो. आजोबांना ऐकलेले लोक सुद्धा नाटक बघायला येत असणार. हो. नवीन लोकही येत असणार. हो. प्रतिक्रिया काय होत्या? मी तुम्हाला सांगतो की जास्ती करून प्रतिक्रिया अशा मिळाल्या की बरीच लोकं होती ज्यांनी आजोबांचं नाटक 25 वेळा किंवा 26 वेळा 30 वेळा बघितलेली लोकं होती. त्याच्यानंतरच्या काळात त्यांनी काहीही पाहिलं नाही. खूप लोकांनी नंतर प्रयत्न केले आणि चांगले प्रयत्न केले. पण वसंतरावांचा नातू काय करतो हे बघण्यासाठी सगळी जुनी मंडळी यायची. आणि त्यांच्यातल्या बहुत करून लोकांना पुन्हा प्रत्ययाचा आनंद मी देऊ शकलो. मी आता सुबोध असेल, मी असेल, आम्ही हे सगळे एकत्रच नाटक केलं होतं. कट्यारचा पिक्चर करायचं हे मला सुबोधनी सांगितलं होतं. आणि सुबोधच्या आधीपासून म्हणत होतं? हो. म्हणजे मी जेव्हा कट्यार वरती नाटक करायचं जेव्हा ठरवलं तेव्हा मी अमेरिकेमध्ये होतो आणि सुबोधचं मी तेव्हा काम बघितलं होतं. मैत्र नावाचा तो एक कार्यक्रम करायचा आणि मला ते इतकं आवडलं की मी तिथे मी सुबोधला विचारलं, सुबोध असं माझ्या डोक्यामध्ये आहे. आमची तेव्हा ओळखही नव्हती. तर कट्यार काळजात घुसली नावाचं नाटक मला करायचं आहे आणि तू त्याच्यामध्ये कविराजाची भूमिका करावी अशी माझं मत आहे आणि तू दिग्दर्शित करशील का? मला राहुल मी गेल्या 10 वर्षात काही कॉलेजनंतर मी काहीच केलेलं नाही आहे डिरेक्ट. तर मला तू स्क्रिप्ट दे, मी ती वाचतो. आणि त्यांनी 1 महिना घेतला
आणि त्यांनी मला फोन करून सांगितलं मी करतो. आणि मग त्याच्यानंतर ते सगळं त्याचे सगळे कष्ट होते बिचारायचे. आम्ही तो जसं म्हणायचा तसं आम्ही प्रामाणिकपणे तिथे हालचाल केली असेल, गायलो असू. पण जेव्हा त्याचा पिक्चर करायचा ठरवला तेव्हा हे नक्की डोक्यामध्ये होतं की हे लोकांना आवडेल, पण जो आत्ता त्याचा मॅडनेस म्हणून क्रिएट झालेला आहे आणि त्याची क्रेज लागली आहे लोकांना, इतकं प्रामाणिकपणे तुम्ही मला विचाराल तर मला आम्हाला कुणालाच अपेक्षा नव्हती की इतकी क्रेज होईल अशी अपेक्षा नाही. म्हणजे गाजेल आणि लोकांना खरंच परत एकदा शास्त्रीय संगीत नव्याने त्याची ओळख होईल, आत्ताच्या पिढीला ते आवडेल, पण इतक्या प्रमाणामध्ये ते पोचेल लोकांपर्यंत आणि त्याला पुन्हा जसं नाटकाला वन्स मोर मिळतो तसं लोक 10-15 जाऊन पिक्चर सिनेमा बघतात. मला हेच विचारायचं आहे की नाटकाचं संगीत आम्ही इतके वर्ष ऐकलंय, लहानपणी मी नाटकही पाहिलेलं आहे आणि त्या सगळ्या जुन्या CDs माझ्याकडे आहेत. या सिनेमाचं संगीत आणि नाटकाचं संगीत यामध्ये फरक आहे. जरी जितेंद्र बुवा अभिषेकींचं संगीत असलं आणि त्यातूनच हे आलं असलं तरी इथे शंकर एहसान लॉय आहेत, शंकर महादेवन आहेत, त्यांनी त्याच्यावर संस्कार केलेला आहे. मला हेच तुला विचारायचं आहे, नाटक आणि सिनेमा यामध्ये संगीतामध्ये काय फरक झालाय, हा कालानुरूप करण्यात आलाय, काय संस्कार नेमका केलाय की नाटकाची कॅसेट आज काढून पाहिली ना तर ती जुन्या पिढीला निश्चितपणे आवडेल, पण मला मनात शंका अशी येते ही नव्या पिढीला आवडेल का. पण सिनेमाचं संगीत पाहिलं तर ते निश्चितपणे नव्या पिढीला आवडेल असं वाटतं. त्याचा पेस, त्याची गती हे कारण आहे. त्याचा पेस आणि त्याची गती पण एक कारण आहे, कारण ज्या पद्धतीने तो पिक्चर पुढे जातो आपण म्हणजे बघत बसतो, फाट 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 सगळी गाणी येऊन जातात, आपल्याला कळतही नाही की आपण 21 गाणी ऐकली. आणि मला असंही वाटतं की शंकर एहसान लॉयनी त्याच्यामध्ये जे काही भर घातली आहे ती पण खानदानी आहे, आणि ती जर खानदानी नसती तर ती म्हणजे ऑल थ्रू आउट लोकांना ती आवडली नसती. इतकी सोपी गोष्ट आहे. आणि तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट, जो साऊंड आहे टेक्निकली जर आपण विचार केला, तो एक जो साऊंड असतो स्टिरिओफोनिक, त्याची सवय झालेली असते. त्या साऊंडमध्ये जेव्हा ही गाणी तुम्हाला ऐकायला मिळतात तर ते पण एक कारण असू शकतं की आजच्या पिढीला ते जास्ती आवडलं असेल. म्हणजे तुझं म्हणणं काय की बेस तोच आहे, नाटकातल्या संगीताचा बेस आहे पूर्णपणे, मूळ त्याचा आत्मा कायम आहे, पण तरी सुद्धा त्याला एक बीट आहे, त्याला एक पेस आहे, त्याला एक भव्यपणा आहे, त्यामुळे हे झालं. पण मी तुम्हाला सांगतो की मुद्दामून त्याच्यामध्ये भव्यपणा आणण्यासाठी, ग्रँजर आणण्यासाठी वेगळं काहीही वापरलेलं नाही आहे. सगळी देशी वाद्य आहेत त्याच्यामध्ये, कुठेही तुम्हाला गिटार सापडणार नाही, त्याच्यामध्ये कुठेही तुम्हाला ड्रम सापडणार नाही. जो आजचा बीट जो तुम्ही आत्ता म्हणताय ना, लोकांना ते जास्ती आवडतो, रिदम आवडतो जास्ती, तसं नाही आहे ह्याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये पखवाज आहे, ह्याच्यामध्ये तबले आहे, त्याच्यामध्ये सारंगी आहे, ह्याच्यामध्ये सतार आहे, ह्याच्यामध्ये ऑर्गन आहे. म्हणजे पूर्वी जो तुम्ही सॉन्ग व्हायलिन ऐकायचात ना, जर तुम्ही नीट जर ती गाणी ऐकलीत तर ह्याच्यामध्ये सॉन्ग ऑर्गन वापरलेला आहे की तो एक पिरियड असेल किंवा ती एक व्हॅल्यू जपण्याकरता गिमिक काहीच केलेलं नाही ह्याच्यामध्ये. हीच मला असं वाटतं की सगळ्यात हा मोठा USP कट्यारचा आहे की गिमिक म्हणून म्युझिकमध्ये आपण अमुक एक इंट्रोड्यूस करू किंवा अमुक वेस्टर्न एलिमेंट आणू, असं शंकरजींनी काही केलेलं नाही आहे. मला वाटतं ते पण तितक्याच प्रामाणिकपणे त्यांनी त्या संगीताकडे बघितल्यामुळेही हे जास्ती आवडलं असेल लोकांना. आणि लोक येऊन मला छोटी छोटी मुलं येऊन सांगतात की दादा मला तुझं गाणं खूप आवडलं. कोणचं? मला दिल की तपिश आवडतं, मला सुरसे सजी संगीनी आवडतं, किंवा मला मनमंदिर आवडतं. आता ही गाणी आधीच्या नाटकामध्ये नाही आहेत, म्हणून मी ही गाणी मुद्दाम का सांगतो, कारण ह्या गाण्यावरती मध्ये पण तेवढंच वजन आहे आणि म्हणूनच ती आवडली. शंकरजींनी ते चाल केल्यानंतर ती मला ऐकवली, ती मला आवडली, ती मी गाऊन बघितली आणि मला असं वाटलं की ह्याला बंदिशीचाच पूर्ण बाकायदा हे आहे. आणि त्याच्यामध्ये पण ज्याला आपण एक साऊथ इंडियन स्टाईल असते थोडीशी की बंदिश गाण्याची, की अशी आपल्यामध्ये पद्धत नाही आहे हिंदुस्थानीमध्ये, साऊथ इंडियन स्टाईल. हो, कारण तुम्ही वातापी ऐका, त्यांचं बेसिक जे आहे की विदरागिनं विनुतयोगिनं विश्वकारणं विघ्नहरणं ही जी स्टाईल आहे ती ह्याच्यामध्ये आहे. आणि
ती मला वाटतं की मे बी ती कंटेम्पररी वाटली असेल लोकांना की त्यातला जो हां, pace कारण आहे, वेग कारण आहे. काय सांगू, मी जेव्हा हे मैफिलीत गातो तर मी ही बरोबर जेव्हा फ्रेज गातो तेव्हा लोक अशी करून टाळ्या वाजवायला लागतात की तेव्हा मला हे जाणवलं नाही. पण हे जेव्हा पिक्चर आला म्हणजे हे शंकरजींनी तेव्हा व्हिज्युअलाइज केलेलं असणार. पण एक मला तुला विचारायचं, तू आता म्हणालास की सिनेमात जे जे करण्यात आलं किंवा जे बदल करण्यात आले ते तुला विचारून करण्यात आले. एक असा आक्षेप आहे या सिनेमावर, आक्षेप म्हणण्यापेक्षा सगळ्या लोकांना तो आवडलाय, पण ज्या जुन्या मंडळींनी हे नाटक बघितलंय त्यांचं असं म्हणणं आहे यातला जो खासाहेब आहे सिनेमातला हा पूर्णपणे खलनायक दाखवलेला आहे. हो, नाटकातले खासाहेब आहेत ते खलनायक नाही आहेत, त्यांच्या बायकोनी जे केलंय त्याची खंत आहे त्यांच्या हो, मनामध्ये. हो. तसं सिनेमात दिसत नाही. हो. खासाहेब आपल्या महत्वाकांक्षेसाठी काहीही करू शकतात हो. असं सिनेमात वाटतं. म्हणजे तो एक काळ्या पांढऱ्या रंगातला वाटतो. हो. हा जो महत्वाचा बदल आहे त्याबद्दल तुझं काय मत आहे? मला असं वाटतं की नाटकामधले जे खासाहेब दाखवलेले आहेत ते खूप कॉम्प्लेक्स आहेत, त्यांना ग्रे शेड आहे, ते ब्लॅक नाही आहेत. कारण तो खरा कलाकार आहे. जो कलाकार असतो खऱ्या अर्थाने तो, आणि ज्या काळातले ते दाखवलेले आहेत. काय झालं, माझ्या आजोबांनी स्वतः लाहोरमध्ये त्यांचं सगळं शिक्षण झालं आणि त्यांची आवड ही बरकत अली असतील, बडे गुलाम अली असतील, आशिक अली असतील, किंवा ते स्वतः असद अली खासाहेबांच्याकडे शिकले. त्यांनी इतकं जवळून त्या सगळ्या खासाहेबांना बघितलं होतं. तेव्हा जेव्हा दारव्हेकरांनी सुरुवातीला ह्याचा सुखांत होता, कट्यार काळजात घुसली हा सुखांत होता. माझे आजोबा म्हणले ते एक वेळ त्यांची मुलगी देतील लग्नाकरता म्हणून, पण ते कधीही त्यांच्या इल्म ज्याला म्हणतो आपण त्यांच्या कलेशी प्रतारणा करणार नाही. ते तिथे स्वतःचं आयुष्य पण कुर्बान करून टाकतील, पण ही गोष्ट करणार नाहीत. म्हणजे तिथे नाटकामध्ये खासाहेबांना पंडितजींचं गाणं खूप आवडत असतं आणि त्यांना खरोखर कदर असते त्या माणसाची, हे नाटकामध्ये उघड उघड दिसतं. त्यांची फक्त त्यांचा आक्षेप असतो की ही गायकी 20 वर्षे ह्या संस्थानामध्ये कायम टिकून आहे, ही लोकप्रिय गायकी आहे म्हणून लोक याला डोक्यावरती घेतात. माझी गायकी तोलामोलाची आहे. त्यांचं म्हणणं असं नसतं की माझी गायकी ह्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. असं कधीही नाटकामध्ये होत नाही की मी पंडितजींपेक्षा मोठा आहे किंवा माझी सर्वश्रेष्ठ गायकी आहे, असं त्यांचं म्हणणंच नसतं. आणि हे जे काय होतं त्यांच्या बायको, त्यांना ते ह्याच्यामध्ये जेव्हा ते मैफिलीमध्ये येतात, दरबारात येतात आणि जेव्हा ते विडा उचलत नाहीत, म्हणजे विडा उचलल्यानंतर ते गात नाहीत, तेव्हा त्यांना कळतं की ही गोष्ट माझ्या बायकोनी केलेली आहे. आणि तरीही जेव्हा ते येऊन बसतात राजगायक म्हणून, तेव्हा त्यांची कुठेतरी ग्रे शेड म्हणजे ब्लॅक त्याच्यामध्ये तो दिसतो. पण नाटकामध्ये असं आहे की ते त्यांच्या घराण्याकरता ते करतात, कारण त्यांना ते आवडत नसतं. तुम्ही जर पाहिलं की ते राजेसाहेबांकडे जातात, त्यांना तो आतमध्ये ते खात असतं खूप, आणि म्हणून ते शेवटी त्याचं गाणं ऐकून का घायाळ होतात की नाही बुवा मी हारलो सपशेल, एवढं त्याचं शेवट आहे, तरी मी नाही तुला माझी गायकी शिकू शकणार. तू माझ्यापेक्षा किंवा पंडितजींपेक्षा चांगला गवई आहेस, पण मी माझ्या घराण्याची प्रतारणा करू शकणार नाही. हे झालं नाटक. फिल्ममध्ये सुबोधनी असं दाखवलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सुबोधचं म्हणजे डिरेक्टरचा कॉल आहे, डिरेक्टरचं मीडियम असल्यामुळे पिक्चरमध्ये त्याला जेव्हा हे करायचं होतं तेव्हा त्याला ते सिम्पल ठेवायचं होतं की बुवा हा ब्लॅक आहे, हा व्हाईट आहे. त्याच्यामध्ये कॉम्प्लेक्सिटी त्याला आणायची नसेल, हा त्याचा थॉट प्रोसेस असू शकेल, मला माहिती नाही. पण माझं म्हणणं असंच होतं की तुम्ही जर नाटक बघून पिक्चरमध्ये त्याचे संदर्भ शोधणार असाल तर तुमची निराशा होईल. तुम्ही स्वतंत्रपणे जर ती कलाकृती म्हणून एक वेगळी बघितलीत तर तुम्हाला त्याचा निश्चित आनंद मिळेल, जो मलाही मिळाला. ह्यामुळे म्हणजे हा जो सिनेमातला बदल आहे आणि काळ्या रंगात त्या खासाहेबाला दाखवल्यामुळे तो अप्रतिम गायलास याविषयी काही मनात शंका नाही, तरी सुद्धा कुठेतरी असं वाटत राहतं की हा असा खलनायक जागा दाखवल्यामुळे याची जी गायकी आहे याच्यावर तर कुठेतरी अन्याय होत नाही ना प्रेक्षकांकडून. मला असं नाही वाटलं. नाही वाटत? नाही, कारण खासाहेब नाटकामध्ये खासाहेब हेच हिरो होते. हो, त्याचे जे काय होते नाटकाचा कणा होते. हो, खरं सांगू का, नाटकामध्ये हिरो हा सदाशिवच होता. पण माझ्या आजोबांनी खासाहेब इतका काय म्हणत त्याला इतका दर्जा दिला. वसंतरावना जेव्हा एकाने विचारलं होतं की तुम्हाला ह्या नाटकामध्ये कोणची भूमिका करायला आवडेल तुम्हाला म्हणून, त्यामुळे खरं सांगू का, खासाहेब मी नसता केला ना तर मला कविराजाची भूमिका आवडली असती. कारण तो मूकपणे सर्व बघत असतो आणि त्याला गाता येत नसतं. तो स्वतःची गायकी
स्वतःचं गाणं सदाशिवमधनं बघत असतो. मगाशी जो तू मुद्दा सांगितलास की सिनेमा स्वतंत्रपणे बघायला पाहिजे, मला तिथेच यायचं आहे. आणि मला असं वाटतं की हे वसंतराव देशपांडेंचं मोठेपण होतं की त्यांनी कुठेही एका घराण्याला बांधून घेतलं नाही. आपली गायकी आहे जी कायम अशी खुली ठेवली. हो. आणि तेच तू आज म्हणताना मला दिसतोय की सिनेमा स्वतंत्रपणे पहा. हो. काय आहे म्हणजे हे जे नातं आहे, वसंतरावांची गायकी काय आहे आणि हा जो तुझ्यावरचा खुलेपणाचा संस्कार आहे, हो. जो खूप महत्वाचा आहे की सगळीकडचं चांगलं घ्या आणि आपली गायकी घडवा, हा संस्कार काय आहे? मी सांगतो, माझ्या आजोबांनी अतिशय खडतर प्रवासातनं त्यांची विद्या गोळा केली. म्हणजे सुरुवातीला सप्रेबुवांकडे ते शिकले, ग्वाल्हेर गायकी शिकले. त्याच्यानंतर ते जेव्हा लाहोरला गेले तेव्हा असद अली खान साहेबांच्याकडे ज्या पद्धतीमध्ये शिकले ते, की तेव्हा त्यांचे मामा रेल्वेमध्ये कामाला होते. ते म्हणले, अरे तुला ही गायकी, तिथे गेल्यानंतर ते पहिले काय गेले तर लाहोरला गांधर्व विद्यालयात गेले. आपटे आणि अशी सगळी लोकं होती तिथे. तर मामा म्हणाले, अरे हे जर तुला शिकायचं असतं तर तुला मी तिकडंच ठेवलं असतं. इकडचे जे खासाहेब किंवा ही लोक आहेत त्यांचं गाणं उचल, ती गायकी तू आत्मसात कर, त्याच्याकरता मी तुला इथे आणलं आहे. आणि खरोखर माझे आजोबा सांगायचं तसं, त्यांना कुठेही जाण्याकरता मज्जाव नव्हता. चांगलं गाणं जिकडे असेल तिथे आजोबा जाऊन बसायचे. मग तो कोठा असला तरी ती गायकी पण ते अतिशय मनापासून ऐकायचे, त्यांच्याबरोबर साथ करायचे तबल्याची. असं पण त्यांनी खूप ग्रहण केलं आहे. त्याच्यानंतर सुरेश बाबू मान्यांकडे, म्हणजे हिराबाऊंचे थोरले बंधू, त्यांच्याकडे 10 वर्ष किराणा शिकले. किंवा अमन अली खान साहेबांकडे भेंडी बाजार गायकी शिकले. असे अनेक त्यांनी गुरु केले. पण त्याच्यामधलं त्यांना जे भावेल आणि त्यांच्या आवाजाला जे पेलत होतं त्याच गोष्टी त्यांनी मोठ्या केल्या, श्रीमंत केल्या. त्यांचं त्या पद्धतीने त्यांनी गाणं श्रीमंत केलं. आणि कोणत्या घराण्याला बांधील राहू नका ही गोष्ट जरी खरी असली तरी मी तुम्हाला खरं सांगू का, डिसिप्लिन ज्याला आपण म्हणतो ते तुम्हाला कोणचं एखादं घराणं असेल ना त्याच्यामध्ये शिकल्यानंतरच मिळतं. तुम्ही आत्ता जे मोकळेपणाचं खुलेपणाचं बोललात, की माझ्या आजोबांनी कधीही कोणाला राखून शिकवलं नाही की ही माझ्याकडची खासूल खास बात, ज्याला गट्यारमध्ये ती गोष्ट आहे, ही फक्त मी माझ्या घराण्यांच्या लोकांना, असं काहीही नव्हतं. तुला काय हवं आहे, तुला ठुमरी हवी आहे, कोणची हवी आहे, हे घे. तुम्हाला कोणचा राग शिकायचा आहे, ही बंदिश हवी आहे, हे घ्या. गझल शिकायची, ही घे. अमुक हव्या ना, घे. ही गोष्ट असल्यामुळे मला असं वाटतं की ती रक्तातनं माझ्याकडे आलं आहे की जे चांगलं आहे ते मला आवडतं. आता मला गझल गायला आवडते. मी गझल किती चांगलं रक्तातनं आले की संस्कारातून आले? रक्तातनं आहे. आणि अर्थात आई वडिलांचे संस्कार आणि आजीचे संस्कार. आजोबा गेले तेव्हा तू 3.5 वर्षाचा होता. आई वडिलांनी सांगून आजोबा काय होते तुला 100% त्यातून आलंय. 100%. कारण आजोबांचं एवढं ऐकलंय मी, त्यांच्या आयुष्यातला स्ट्रगल असेल किंवा म्हणजे पुलं जसं म्हणायचे, वसंतांनी कधी गरिबी मोडून खाल्ली नाही. एकदाही माझे आजोबा असं म्हणाले नाहीत की अरे तेव्हा मला 12 रुपये पगार होता तेव्हा मी सायकलीने जायचो, कधीही नाही. वसंतराव देशपांडेंविषयी आम्ही ऐकतो, वाचतो, तेव्हा असं दिसतं की वसंतराव देशपांडे फक्त गायक नव्हते, नाही, ते एक विचारवंत होते. गायकीचा त्या पद्धतीने विचार करणारे होते. आणि आत्ता तू जो शब्द वापरलास तो मला खूप महत्त्वाचा वाटतो. त्यांना एक जीवनदृष्टी होती. ही सर्वच गायकांना असते असं नाही. बरोबर. मोठमोठ्या गायकांनाही नसते. गायकी असते, गळा असतो, कौशल्य असतात, पण जीवनदृष्टी असतेच असं नाही. ही जीवनदृष्टी जी आहे ती तू काय उचललीस? ज्याला आमच्या ह्याच्यामध्ये म्हणतात की 40 नंतर खऱ्या अर्थाने तुमचं गाणं म्हणून जे असतं ना, तो तुमचा विचार प्रकट होतो शास्त्रीय संगीतामध्ये. हे पूर्वी 60 वर्षापर्यंत असायचं, आता ते 40 पर्यंत आलं आहे. त्याला अजून मला वेळ आहे की मी एक्झॅक्टली माझं गाणं म्हणून काय गातो. मला माहिती आहे मी परत हा एक मोठा संस्कार मला जर तुम्ही विचारलं तर मला आमच्या मुकुल काकांकडनं मिळाला. मुकुल शिवपुत्र, की त्यांनी मला सांगितलं की माझ्यासारखा प्रत्येक मोठा गवई जर तुम्ही बघितलात, वसंतराव असतील, कुमारजी असतील, भीमसेनजी असतील, कोणताही तुम्हाला मोठा गवई सापडणार नाही की माझ्यासारखा गा. प्रत्येक मोठ्या गवयांनी सांगितलं आहे की माझ्यासारखं गाऊ नका. याचं कारण एवढं एकच आहे, तुमचा आवाज वेगळा आहे, माझा आवाज वेगळा आहे. माझ्या आवाजामध्ये काही त्रुट्या आहेत, काही प्लस पॉईंट्स आहेत, ते सगळ्यात जास्ती तुम्हाला कळू शकतात. मला मुकुल काकांनी सांगितलं, तुझ्या आवाजाच्या पद्धतीने तुझं गाणं घडव आणि तयार कर.
मग जर मला अमुक एक गोष्ट माझ्या गळ्याला झेपत नसेल किंवा ती माझ्या गळ्यात चांगली वाटत नसेल तर उगीच अट्टहास करून मी ती गोष्ट गाणं आणि ती गोष्ट नीट येते की नाही याचा प्रयत्न करणं मग मी स्वतःला फसवण्यासारखं आहे ते. जे काही माझ्या आवाजाला सगळ्याच माझ्या आजोबांच्या गोष्टी माझ्या गळ्याला पेलत नाहीत म्हणून मी त्या गोष्टी गायचा प्रयत्न नाही करत. म्हणजे लोक म्हणतात तुमचं गाणं वेगळं आहे वसंतरावांपेक्षा. अहो मला तो विचार जरी मला समजला तरी त्या पद्धतीने माझा गळा फेकू शकत नाही, मी तिथपर्यंत पोचू नाही शकत. मग मी काय करीन, मी सरळ बोगदा करून आतनं जाऊ नाही शकत, मग मी माझा घाट तयार करून ती तिथपर्यंत पोचीन, मग पण मला वेळ लागेल. त्या पद्धतीने मी माझ्या गाण्याच्याकडे बघतो आणि तसा विचार करून मी गातो. पण मला असं दिसतंय की तू जेव्हापासून गायला लागलास म्हणजे 1987ला तू पहिल्यांदा गायलास, त्यानंतर आजपर्यंत म्हणजे मी जसं म्हटलं जसं 25 वर्ष होऊन गेलेली आहेत. गेल्या 10 वर्षातलं तुझं जे गाणं आहे हे खूप वेगळं, हे खूप मॅच्युअर आणि पुढे जाताना वाटतं. गेल्या 10 वर्षातलं आधीचं जे गाणं आहे ते राहुल देशपांडे घडतोय असं वाटतंय, पण गेल्या 10 वर्षातलं गाणं मॅच्युअर वाटतं. आणखीन पुढच्या 10 वर्षात तू म्हणतोस ते आणखीन कुठे जाईल म्हणजे खूपच वर जावं अशी माझी इच्छा आहे, कारण तू माझ्या आवडत्या गायकांपैकी आहेस. पण हा जो फरक आहे पहिली 10 वर्ष नंतरची 10 वर्ष कसं बघतोयस तू? मी तुम्हाला सांगू का, मला जेव्हा जेव्हा लोकांनी माझ्यावर टीका केली आहे किंवा इन्सल्ट म्हणणार नाही मी, पण अशा काही खोचक गोष्टी बोलतात किंवा हे, मी जर पहिलं काय करत असेल, एका मोठ्या फेस्टिवलमध्ये मला प्राईज मिळालं होतं, तर मी प्राईज घ्यायला स्टेजवरती गेलो आणि मी बसलो नाही, कारण अतिशय मोठ्या व्यक्तीकडनं मला ते प्राईज मिळत होतं. तर एक जण खालनं म्हणले, अरे तुला 10 मिनटं मिळत आहेत ह्या मोठ्या स्टेजवरती, तुला कुठे कोण बोलवणार आहे आत्ता, बसून घे. मला खूप वाईट वाटलं, मी बसलो नाही. मी त्यांच्याकडनं ते प्राईज स्वीकारलं, नमस्कार केला, मी तडक घरी आलो, तंबोरा काढला आणि मी रियाज केला. आणि आज मी त्या व्यक्तीला अतिशय मनापासून धन्यवाद त्याचे मानतो की तो जर व्यक्ती मला तसं बोलला नसता तर मला ती गोष्ट लागली नसती आणि मी रियाज केला नसता इतक्या प्रामाणिकपणे. असंच वसंत उत्सवचं पण आहे की एक व्यक्ती बॅकआउट झाल्यामुळे मला ती प्रेरणा मिळाली, मग नाना भेटले, वॉटेवर ते सगळं झालं असेल, पण मी आज त्या व्यक्तीला अतिशय मनापासून धन्यवाद देतो. अशा व्यक्तींमुळे मी जे काय माझा रस्ता असेल, बरेच वेळा असं वाटतं की जरा थांबू, चहा पिऊ, हे करू, नाही, आपल्याला चालायचं आहे. की मला असं वाटतं की माझ्या आयुष्यामध्ये हे जे काही असे प्रसंग येतात हे मला शिकवण्याकरता आणि मला ह्या रस्त्यावरती तुला चालायचं आहे ही जाणीव करून, आठवण करून देण्याकरता असतात. म्हणून भानावर ठेवण्याकरता आणि जमिनीवर ठेवण्याकरता किंवा तुझं ध्येय काय आहे. मी तुम्हाला सांगू का, मला जेव्हा खूप कौतुक होतं माझं, मला एखादा अवॉर्ड मिळाला असेल, मी डोळे मिटले की मला माझे आजोबा दिसतात आणि मला कळतं की मला अजून मी शून्य आहे, मला काहीही येत नाही, पण मला पोचायचं आहे आणि मी पोचीन एवढा मला आत्मविश्वास आहे. कधी माहिती नाही, पण त्याच्यामुळे मला कायम प्रेरणा मिळत असते की बुवा लोक छान म्हणतात, त्यांचा मोठेपणा आहे की मला अशा अवस्थेमध्ये पण ते चांगला गातोस किंवा हे म्हणू शकतात. पण मला माहिती आहे मला कुठपर्यंत जायचं आहे आणि मला माहिती आहे प्रत्येक गाण्यामध्ये गाणं झाल्यानंतर मी काय त्याच्यामध्ये चुका केल्या असतील किंवा मी तिथे जसं कुमारजींच्या एका इंटरव्ह्यूमध्ये ते म्हणले की तुम्ही मला विचारा ना मी काय बदमाशी केली आहे. मगाचा जो विषय होता की लोकांना कट्यार आवडला, लोक एक स्वतःची बैठक घेऊन आलेले असतात की आज मला खूप मी ऐकलंय चांगलं, आज मला एन्जॉय करायचं आहे, खूप छान असणार आहे. मग तिथे तो गवई असेल किंवा काही असेल ती कलाकृती, तुमची फ्रेम ऑफ माइंड जर तशी असेल तर तुम्ही ते एन्जॉय करता. तर तुम्ही खरंच विचारा ना मी काय बदमाशी केली आहे, असं कुमारजी म्हणायचे. तर तसं आहे माझं. आणि माझे आजोबा कायम म्हणायचे की तुम्ही जेव्हा एखाद्या मैफिलीला जाता, एखादं गाणं ऐकता, नवीन गाणं ऐकता, नवीन माणसाचं गाणं ऐकता, तेव्हा आपला सगळा जो काही डोक्यावरचा मी एक प्रतिष्ठित व्यक्ती आहे, माझं अमुक वजन आहे, मला अमुक कळतं, हे सगळे तुम्ही जे काही डोक्यावरती पगड्याने बांधता हे सगळं खालती ठेवून मला आजचं गाणं एन्जॉय करायचं आहे. मला त्याच्यातल्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत
मला त्याला दाद द्यायची आहे मनापासून. मग तुमच्या तोंडातून खुलेपणाने दाद निघते की क्या बात आहे, कारण तुम्ही त्याच्याकरता जात असता. बरोबर. तुम्ही तुमचा वेळ खर्च करून तिकडे टीका करण्याकरता जात नसता, कारण टीका करायला प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला काहीतरी सापडतं. बरोबर. तर ही एक मला वाटतं की ही शिकवण जी आहे ही असल्यामुळे मी कायम भानावर असतो. कुमारजींचा उल्लेख आला, मुकुलचा पण मगाशी उल्लेख आला, मुकुलकडे तू शिकलेला आहेस. हो. कुमारजींचा उल्लेख आला. आता तू म्हणालास हे जे गाणं आहे कुमारजींचं, म्हणजे कुठेतरी तुझ्या मुलाखतीमध्ये किंवा तुझ्याविषयी लेख आला त्याच्यामध्ये मी वाचलेलं आहे की कुमारजींच्या निर्गुणी भजनांची कॅसेट ऐकली आणि त्याचा प्रभाव तुझ्यावर पडला. हो. आजोबांविषयी आपण ऐकलो. हो. हा कुमारजींचा, कारण कुमार गंधर्वांचा प्रभाव ज्याच्यावर पडतो हो. तो माणूस आयुष्यामध्ये पछाडलेला हो. असं ते कुमारजींचं एकूण त्यांचं काय म्हणतात ते कर्तृत्व आहे. काय प्रभाव आहे कुमारजींचा, काय प्रभाव आहे? मी पहिली 6 वर्ष आमच्या गंगाधरबुवा पिंपळखऱ्यांकडे शिकलो आणि त्याची पण गोष्ट सांगतो की माझे आजोबा, मी लहान होतो खूप आणि आमच्याकडे लाकडी घोडा होता, त्याच्यावर बसलो होतो आणि आमच्या घरी रेकॉर्ड प्लेअर होता जो पूर्वीचा असायचा, त्याच्यावरती किशोरीताईंची रेकॉर्ड लागली होती सहिलारेची. तर मी माझ्या वडिलांना सांगायचो की सहिला लाव आणि मी त्या झोका घेत घेत मला झोप लागायची. माझे वडील ते बंद करायचे की राहुल झोपलाय, त्याला त्रास नको. तर ती बंद केल्या केल्या मी रडायला लागायचो. परत ती रेकॉर्ड लावल्यावर मी परत झोपायचो. तर हा सगळा एकदा किस्सा माझ्या आजोबांनी पाहिला आणि माझ्या वडिलांना म्हणाले की बापू ती रेकॉर्ड बंद करू नकोस, राहुलला झोप लागत नाही आहे, राहुलला किशोरीच्या सुरांची तंद्री लागते, सच्च्या सुराची तंद्री लागते, तू आजपासून लिहून ठेव, पुढे हा माझी गादी चालवेल, तुझा मुलगा मला दत्तक दे, असं ते म्हणले होते. मग माझे वडील म्हणले असं का म्हणता तुम्ही बाबा, तुमचाच आहे तो. नाही, मला त्याला तयार करायचं आहे आणि मला लोकांना ऐकवायचं आहे की वसंता कसा गायचा आणि त्याच्यानंतर इंटरव्ह्यूनंतर मग मला बसायचं आहे, माझी इच्छा आहे. तर सुरुवातीचं ह्याचं शिक्षण पिंपळखऱ्यांकडे करा. हे जेव्हा आमच्या गुरुजींना कळलं तेव्हा मी सगळ्यात लहान शिष्य होतो त्यांचा. ते घेत नसत, पण त्यांना वय होतं तेव्हा? माझं वय होतं 5.5 पावणे 6. आणि पिंपळखरे बुवा म्हणले की वसंतरावांची इच्छा आहे तर मी 100% ह्या मुलाला शिकवेन. पण आमच्या समोर असं घड्याळ होतं एक, आणि मला अजिबात आवडायचं नाही शास्त्रीय संगीत. मी म्हटलं कधी एकदा हे संपतंय आणि मी कधी 9 वाजतायत आणि मी घरी पळतोय. अशा अवस्थेत 6 वर्ष बिचारे माझे वडील यायचे, आई आली की बसून राहायची आणि मग क्लास झाला की मला घेऊन जायची. मग माझी इतकी अनास्था बघितल्यानंतर मग शेवटी माझ्या आईवडिलांनी ठरवलं की बुवा आता ह्याच्यावरती आपण अजून जबरदस्ती करणं बरोबर नाही, जाऊ दे. आपण प्रयत्न केला पण नाही त्याला. आणि मग जेव्हा आमच्या घरी कायम नवीन कॅसेट आले की आमच्याकडे कायम मनसूर असतील, किशोरीताई असतील किंवा आजोबा, कायम रेकॉर्डिंग चालू असायचं. मी खेळत असेन, काही करत असेन. तर नवीन माझ्या वडिलांनी कॅसेट आणली निर्गुणी भजनांची. तेव्हा नुकतं कुमारजींचं निधन झालं होतं 1992 साली. आणि मी नवीन काय म्हणून मी ऐकायला गेलो. आमच्याकडे नवीन टेप रेकॉर्डर आणला होता, तर ते मी ऐकलं आणि ते होतं सुनता है गुरुज्ञानी. आणि मी ते ऐकून इतका भारावून गेलो. 2 कॅसेट होत्या. मला आठवतं आहे मी एक आठवड्यामध्ये दोन्ही कॅसेट अख्ख्याच्या अख्ख्या पाठ केल्या होत्या. मग मला जेवण सुधारत नव्हतं, मला दुसरं काहीही नाही. मी फक्त 24 तास तेच गाणं ऐकत होतो. आणि त्या सुरांनी मला मी इतका भारावून गेलो की माझ्याकरता गवई म्हणजे कुमार गंधर्व, गाणं म्हणजे कुमारांचं. बस त्यांच्यासमोर भीमसेनजी नाहीत, मनसूर नाहीत, फक्त कुमार, वसंतराव नाहीत, फक्त कुमार, अशी अवस्था होती माझी. आणि भाई काका आमच्या घरी दरवर्षी यायचे की राहुलचं गाणं ऐकायला म्हणून, की कुठपर्यंत आला आहे, काय करतोय. भाई काका, सुनीता काकू आणि त्यांचा भाचा दिनेश, ही सगळी मंडळी आमच्या घरी आमच्या समोर राहायचे भाई काका. त्याच्यामुळे ते दरवर्षी एकदा यायचे घरी. आणि ते एकदा असेच आलेले होते आणि मी सगळ्या कुमारजींच्या बंदिशी, त्यांची भजनं सगळं गाऊन दाखवलं. आणि आमच्या घरी कुमारजींची भक्ती, म्हणजे तुम्हाला खरं नाही वाटणार, पण कुमारजी दारामध्ये आले की माझे आजोबा त्यांच्या पायावर डोकं ठेवल्याशिवाय त्यांना आतमध्ये येऊन देत नसत. इतकी त्यांची भक्तीही होती आणि मैत्रीही होती, पण ते गुरु म्हणून त्यांची भक्ती होती.
आणि माझे वडील असतील किंवा आजी असेल, कारण कुमारजींचे साथीदार म्हणून आजोबांनी सुरुवातीचा काळ ते तबला वाजवायचे. आणि मला अजून आठवत आहे, आजीने मला सांगितलेलं की त्यांची सिरपे धरी गंगा जी रेकॉर्ड होती त्याच्यामध्ये माझ्या आजोबांनी तबला वाजवला आहे. ती रेकॉर्ड करून ते जेव्हा सकाळी घरी आले मुंबईहून, तेव्हा ते म्हणलं आज कुमार असा गायला आहे की माझं देवाकडे एवढंच आज फक्त माझी प्रार्थना आहे की माझं सगळं आयुष्य त्याला लागू दे. तर ही अवस्था असल्यामुळे आमच्या घरी फार सगळ्यांना आनंद झाला होता की मी कुमारजींचं गातो. पण माझ्या आईला फार असं वाटायचं की अरे वसंतरावांचा नातू आहे, बाबांसारखं थोडं तरी यांनी गावं. तर ती भाई काकांना म्हणाली की अहो भाई काका म्हणे हा कुमारांचा गातो आम्हाला आनंद वाटतो सगळ्यांना, पण माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे की वसंतरावांचा नातू म्हणून काहीच हा मुलगा त्यांचं गाणंही ऐकत नाही. तर ते हसले. ते म्हणले अगं वंदना, आता राहुलचं काय वय आहे, 13-14 होतं म्हणे, 2-3 वर्ष थांब, त्याचा आवाज फुटू दे. आत्ता कुमार गातो ना तो आपोआप म्हणे वसंताकडे घसरेल. आणि लिटरली 3-4 वर्षानंतर माझा आवाज फुटला आणि तो त्याच्यानंतर सुरताल झालं. आणि नंतर लोक जेव्हा विचारायला लागली की अरे मी जर माझं रेकॉर्डिंग ऐकलं तर वसंतराव गात आहेत, इतपत वाटायला लागलं की त्याच्यामध्ये की अरे. पण काय म्हणजे हे पुलंना ही दृष्टी होती संगीताची. हो. पण त्यांचं म्हणणं काय होतं, म्हणजे आता कुमार गातोय, 2-3 वर्षांनी आवाज फुटल्यावर वसंतराव बरोबर वसंताकडे घसरे. पण म्हणजे काय, मी शिकत होतो उषाताई चिपलकट्टींकडे आणि नंतर काका घरी यायचं नाही कारण त्यांना पार्किन्सन झाला होता. पण ते फोन करून मला सांगायचे की तुझं गाणं झालं की रेकॉर्डिंग मला आणून दे, आणि रेकॉर्डिंग माझं ऐकून झालं की मी फोन करीन, तुम्ही येऊन घेऊन जा, मला काही रेकॉर्डिंग ठेवायची इच्छा नाही. ठीक आहे. तर मी एकदा मुंबईत गायलो, त्यांना रेकॉर्डिंग जाऊन दिलं आम्ही. आणि त्यांचा एक बरोबर 8 दिवसांनी फोन आला की बापू माझं ऐकून झालं, तू आणि राहुल या. तर आम्ही घरी गेलो काकांच्या आणि काकांनी ती टेप दिली मला आणि बापूला म्हणाले. ते म्हणले बापू हा पोरगा वसंताचं गाणं गात नाही, हा पोरगा कुमारचंही गाणं गात नाही. राहुल म्हणे आपलं त्याचं स्वतःचं गाणं गातोय. ते म्हणाले राहुल मी तुला आज एक गुरुमंत्र देतो, वसंताही हयात नाही आहे, कुमारही हयात नाही आहे, त्यांची रेकॉर्डिंग्ज आहेत, तुला जेवढी ऐकता येतील तेवढी ऐक आणि कॅसेट हा तुझा गुरु मान, तुला तुझी वाट आपोआप सापडत जाईल. आणि माहिती नाही, मी पूर्वीच्या पिढीतल्या ज्यांनी सगळं गाणं, ज्यांनी हे सगळं बघितलं होतं, त्यांनी असा सल्ला मला देणं. आणि त्याच्यानंतर जेव्हा मी म्हणजे मी का पुलंना एवढं मानतो की माझ्या अतिशय आयुष्यातले जे नाजूक क्षण होते, जिकडे मला हे करू का ते करू असं जेव्हा माझ्या मनामध्ये संभ्रम होता, तेव्हा प्रत्येक वेळेला मला भाई काकांनी ही तुझी वाट आहे असं दाखवलं. की मी CA करत होतो आणि मी त्यांच्या पुलोत्सवमध्ये पहिल्यांदा गायलो आणि दुसऱ्या दिवशी घरी बोलवलं मला. तर मी घरी गेलो आणि ते म्हणले अरे तू असा रोड का दिसतोयस. मी म्हणलं काका हो मी आता CA करतोय, सकाळी क्लास असतो, आर्टिकलशिप असते, संध्याकाळी परत क्लास असतो, मला नाही मिळत वेळ रियाज करायला. ते हसले आणि ते म्हणाले तू आपल्या स्टेशनपासून तुझ्या घरी येतोस, तुला CA ICWA वकील, डॉक्टर, इंजिनियर, आर्किटेक्ट किती पाट्या दिसतात रे. म्हणलं बऱ्याच दिसतात. मग तुला गव्याची पाटी दिसते. म्हणलं काय काका चेष्टा करताय, म्हणलं अशी असते का कुठे पाटी, तुला लावायचे म्हणले, तुझं काम फक्त त्या 2 तंबोऱ्यांमध्ये बसून गाणं आहे, तू त्या 2 तंबोऱ्यांचंच देणं लागतोस, हे करायला दुनिया बसली आहे, हे सोड आणि फक्त गाणं कर. मग मी घरी आलो, आजी, आई, वडील असं तिघांना बसवलं आणि सांगितलं काकांनी सांगितलं माझी इच्छा आहे गाणं करायची, तुम्ही सांगाल ते मी करीन, एक काहीतरी करीन, मी CA करू का गाणं करू. ते म्हणले काकांनी सांगितलं आजोबांची इच्छा होती. त्या दिवशी मी जाऊन मग आर्टिकलशिपचा राजीनामा दिला आणि मी मोठा धोका पत्करला. हो, हा सल्ला मोलाचा होता. हो, मी धोका पत्करला. कारण आपण CA ला कसं काय एकदम, मला लहानपणापासून आवड होती. अच्छा, CA ची आवड, त्यातही तुझी गती चांगली होती. हां, मी फाउंडेशन पास झालो होतो, चांगल्या मार्कांनी पास झालो होतो, व्यवस्थित माझं CA चाललं होतं. पण कुठेतरी आतमधनं असं नंतर वाटत होतं की अरे मग गाण्याला वेळ मिळत नाही आहे. आणि ती अवस्था अशी असते की आवाज फुटल्यानंतर अनेक वर्ष तुम्हाला तो काबूमध्ये आणायला ज्याला वेळ लागतो आणि मग डोक्यामध्ये तुमच्या येत असतात गोष्टी, पण त्या गळ्यातलं निघाल्या नाहीत ना की मग खूप फ्रस्ट्रेशन येतं, रडता तुम्ही. त्या अवस्थेमध्ये मी होतो. हे झाल्यानंतर मी रोज, माझी आजी मला सांगायची राहुल
ह्यांचा फोटो समोर ठेव आणि रियाज कर. मी असा 12 वर्ष रियाज केला आहे. रोज तंबोरा घेऊन मी आजोबांच्या फोटोसमोर बसायचो आणि 8 तास रियाज करायचो. मला तुझ्या लहानपणाकडे न्यायचं आहे. तुझं सगळं जे शिक्षण वगैरे आहे ते इंग्रजी शाळेत झालं आणि तू लहानपणी काय तुला ते क्लासिकल संगीत वगैरे आवडायचं नाही. एक दिवस अचानक आवडायला लागलं. हो. आणि कॉलेजमध्ये सुद्धा तुला वेस्टर्न म्युझिकची आवड होती. हो. हा काय प्रकार आहे? मी लहानपणापासून सगळं मायकल जॅक्सन असेल, मराया कॅरी असेल किंवा ब्रायन ॲडम्स असेल, जॉन डेन्वर असेल, हे सगळं मी ऐकत मोठा झालो. म्हणजे माझ्याकडे माझं पर्सनल कलेक्शन ह्याच कॅसेटचं होतं. माझ्याकडे एकही क्लासिकल रेकॉर्ड स्वतःच्या कलेक्शनमध्ये नव्हती. माझ्या वडिलांनी केलं अगदी लहानपणापासून? एकही नाही. कॉलेजमध्ये आल्यानंतर मग मी हे सगळं चालू केलं होतं. मी कॉलेजमध्ये पण मी शास्त्रीय संगीताच्या स्पर्धेमध्ये एखाद्या वेळेला भाग घेतला असेल तर मी फक्त ऑर्केस्ट्रामध्ये भाग घ्यायचो. ऑर्केस्ट्रा म्हणजे फिल्ममधली गाणी, हिंदी गाणी वगैरे? फक्त हिंदी गाणी. मी कधीही, आणि मला कायम ना जे एक ग्रुप स्पिरिट असतं ना, मला ते कायम जास्ती भावलेलं आहे. कारण हे मी बसलो क्लासिकल गायला की मी स्वतःला त्या स्पेसमध्ये बंद करून मी बघतो. पण मला जेव्हा सगळेजण असतात आणि एकत्र, जसं आता वसंत उत्सव असेल, एकत्र जी एनर्जी क्रिएट होते ना, मला त्याची नशा आहे. पण वेस्टर्न म्युझिक जेव्हा तू ऐकत होतास, तुला काय आवडत होतं आणि काय म्हणत होतंस तू? मी जॉन डेन्वर म्हणायचो, ॲनी सॉन्ग मला खूप आवडायचं, किंवा ब्रायन ॲडम्स आवडायचं. आता मी अनेक वर्षात ते गायलो नाही आहे, पण तू आताही म्हणू शकतोस. म्हणजे प्रेक्षकांना थोडासा आपण एक धक्का देऊया. नेहमी राहुलला जे आम्ही ऐकतो त्यापेक्षा काहीतरी वेगळं तो म्हणतोय. बरं. माझं आवडतं गाणं म्हणतो मी. ॲनी सॉन्ग नावाचं जॉन डेन्वर म्हणून त्याचं गाणं आहे. You fill up my senses like a night in the forest, like the mountains in springtime, like the walk in the rain, like a storm in the desert, like a sleepy blue ocean. You fill up my senses, come fill me again. Come, let me love you, let me give my life to you. Let me die in your laughter, let me drown in your arms, let me lay down beside you, let me always be with you. Come, let me love you, come love me again. अप्रतिम. राहुल, तुला हाही प्रयत्न करायला काही हरकत नाही. अशा प्रकारे इंग्लिश वेस्टर्न गाण्याची काही तुझं कॅसेट वगैरे काढणे नक्की काढतो याचं, कारण तू अप्रतिम हे सुद्धा म्हणतोयस. थँक्यू. मला पुढे जायचं आहे. गझल, तुला गझलही आवडते? हो. आणि तू म्हटलेली आहेस, हो, मला वाटतं तुझी CD आहे गझलची. हो. गझल विषयी तुला का प्रेम निर्माण झालं? मी 10वी नंतर गेली साधारण एक 10 वर्ष जे डॉक्टर सुरेशचंद्र नाडकर्णी होते, त्यांना मी छोटू काका म्हणत असो, त्यांच्या घरी मी, ते वसंतरावांचे अतिशय ज्याला भक्त म्हणू आपण, आणि गझलचे चाहते. ते स्वतः गझलमध्ये PhD होते आणि वसंतरावांच्या अनेक गोष्टी, मग बेगम अख्तरांच्या संदर्भात असतील, इतर शायरांच्या संदर्भात असतील, खूप ऐकायला मला मिळायचं. आणि त्यांच्याकडून मी खूप शायर ऐकले आणि त्याच्यामुळे मला त्याची आवड निर्माण झाली. किंवा ते उच्चार असतील किंवा. तू उर्दू शिकलास? मी उर्दू नाही शिकलो. मला ते शिकवत होते, पण बाकीच्या सगळ्या व्यापामध्ये मी ती लिपी नाही शिकू शकलो. पण ते मला उच्चार आणि मला सांगत असत की, किंवा आम्ही कार्यक्रम करत असतो. ते गझलची वाटचाल नावाचा एक कार्यक्रम करायचा, ज्याच्यामध्ये आम्ही अनेक वेळेला तसे प्रयोग केलेले होते. तर त्याच्यामुळे मला गझलची खूप आवड होती. पण काय झालं की माझं काय होतं ना, मी एका मोडमध्ये गेलो की मी तेच करायला लागतो. मी इतकी गझल गायला लागलो की मग शास्त्रीय संगीताकडे दुर्लक्ष होतं की काय, असं जेव्हा जेव्हा मला वाटलं
तेव्हा मी ज्याला आपण बंद करणं म्हणतो ना, तशी मी ती खोली बंद करून टाकायचो. कारण माझं शेवटी ध्येय हे शास्त्रीय मग तू आता गझल गातच नाही? गातो ना. माझ्याकडे एक खूप चांगला आता एक काय ज्याला आपण माध्यम म्हणतो, ऑडिओ ब्लॉगच्या निमित्ताने मी ते चालू केलं आणि मला जे हवं ते मी गातो, जे पाहिजे ते मी जसं ऑडिओ ब्लॉगवर गातोस आता गप्पा मारतोय. हो, पण मला सांग, ही ऑडिओ ब्लॉगची कल्पना, खरं तर मला आता मोह होतं की तुला गझल म्हणायला सांगायचा, पण आपण नंतर बघू. ही ऑडिओ ब्लॉगची कल्पना ही अत्यंत अभिनव अशी मला वाटते. हो. आणि भारतातल्या खूप कमी गायकांनी अशा प्रकारचा प्रयोग केला, विशेषतः महाराष्ट्रातल्या. ही कल्पना कुठून आली? माझा एक मित्र आहे, तो मला कायम म्हणत होता की राहुल, तू स्वतःला लिमिट करू नकोस. फक्त कार्यक्रम आणि ह्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचतोस, पण अनेक अशी लोक आहेत ज्यांना तुझे एक्सपिरियन्सेस ऐकायचे असतील, तुझे अनुभव त्यांच्याबरोबर त्यांना शेअर करावेसे तुला वाटत नाहीत का? किंवा तुला वेगळी गाणी जी काय गायची आहेत, तुला जे काय सादर करायचं आहे, तू घरी बसून सगळ्यांना ऐकू शकतोस. नाही नाही म्हणता म्हणता त्यांनी पहिल्यांदा फोनवरती रेकॉर्ड केलं आणि रणजीशी सई मी गायलो, 2 ओळी गायलो फक्त, आणि एकदम त्याचा रिस्पॉन्स एवढा आला. आणि लिटरली जसं आपण आत्ता गप्पा मारतोय, मी अशा गप्पा लोकांशी मारतो. मग काही किती काळ चालू आहे ऑडिओ ब्लॉग? आता मी 15-16 त्याचे एपिसोड्स केले. आता दर आठवड्याला एक. आणि त्याच्यानंतर माझा अमेरिका दौरा झाला, 2-3 महिन्याची गॅप झाली. मी सीझन वाईज करतोय ते, म्हणजे मला थोडासा वेळ मिळतो जरा प्रिपेअर करायला. यमन डायरीज म्हणून मी चालू केलं की यमनचे जे काही प्रकार मला येतात किंवा मला आवडतात, गावेसे वाटतात, ते मी लोकांसमोर ठेवले. मग त्याच्यामध्ये टप्पा असेल, त्याच्यामध्ये ठुमरी असेल, किंवा पिक्चरमधली गाणी असतील, किंवा ख्याल असतील, किंवा वेगवेगळ्या बंदिशी असतील, तराणे असतील, हे जे मला माहिती होते हे मी सगळे लोकांसमोर ठेवले. आणि नंतर मला आला कंटाळा यमनचा. मग मी म्हणलं आता आपण माझे जे लाडके गवई आहेत सगळे, सुरेशजी आहेत, सुरेश वाडकर आहेत, मला अतिशय मनापासून त्यांचं गाणं आवडतं आणि मी त्यांची खूप गाणी गायचो कॉलेजमध्ये. मग मी म्हणलं ती आपण गाऊयात, बाबूजींची काही गाणी गाऊयात. मग अशा पद्धतीने मी ते जे मला वाटलं ते मी गात गेलो, तसं बोलत गेलो, लोकांकडनं फीडबॅक मागत गेलो. मला हे इंटरॅक्शन जास्ती महत्त्वाचं वाटतं, कारण प्रामाणिकपणे तुमच्यासमोर सोशल मीडियातनं लोक येऊ शकतात. नाही आवडलं तर मला तुझं गाणं आवडत नाही असं सांगतात. हे तुझे उच्चार बरोबर नाहीत. मग मी पुढच्या ब्लॉगमध्ये सांगतो, मला खूप बरं वाटलं तुम्ही मला सांगितलं की उच्चार नाही केलेले, आता बघा. मला शिकायला तेच खूप गाणं मिळतं. सुधारून हो, मला खूप शिकायला मिळतं. मला सांग की हे जे आहे ऑडिओ ब्लॉग, हे आधुनिक तंत्र आहे. हो. एकूण मला असं दिसतंय की आधुनिक तंत्राच्या बाबतीत हो. तू फारच जागरूक आहेस. हो. उदाहरणार्थ आता वसंतोत्सव बघितलं, पुण्यामध्ये सवाई गंधर्व चालतो. वसंतोत्सवाला तू वेगळं स्वरूप दिलंस. तिथे फक्त शुद्ध शास्त्रीय गायन असं नाही न ठेवता अधिक ते लोकांपर्यंत कसं येईल असा जाईल विचार केलास. काय विचार करतोयस तू संगीताच्या दृष्टीने, म्हणजे शास्त्रीय संगीत लोकप्रिय होण्याच्या दृष्टीने, तंत्रज्ञानाच्या दृष्टीने आणि लोकांपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीने? मी असं काहीही विचार केला नाही. जेव्हा वसंतोत्सव चालू केला, वसंतोत्सव हे ज्या ग्रँजरनी लोकांसमोर आलं त्याचं पूर्णपणे श्रेय नाना पाटेकर यांचं आहे. ते नसते तर वसंत उत्सव आज झालाच नसता, नंबर 1. आणि दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट, मी जेव्हा वसंतरावांचा विचार केला, वसंतराव अतिशय उत्तम गझल गात असत. म्हणजे बेगम अख्तरां जेव्हा त्यांची एक माझ्याकडे मुलाखत आहे की बेगम अख्तरांमुळे त्यांनी त्यांच्या नोकरीचा राजीनामा देऊन त्यांनी वसंतरावांना तार केली. त्यांची नेफ्याला बदली झाली होती की मदर सिरियस स्टार्ट इमिजिएटली. आणि त्या कमांडिंग ऑफिसरने विचारलं की मिस्टर देशपांडे, ही तार लखनौहून कशी काय आली? तर ते म्हणले, नाही, माझा जो नेक्स्ट डोअर नेबर आहे तो लखनौला गेला आहे आणि त्यांनी ती तार केली. तर तिकडे गेल्यानंतर त्यांनी घरीच ठेवलं त्यांना. ते म्हणले, तुम्ही मला जे शिकवता ते गाऊन मी जर दाद मिळू शकते, तर तुला असं वाटतं का की तुझ्या गाण्याला दाद मिळणार नाही? तुला असं वाटत असेल तर मी तुला चेन देते कार्यक्रमांची, मी तुझं काय बुकिंग करून देते, पण तू सोड आता हे, तू पूर्णपणे गाण्यात पड. तर ही झाली गझल. लावणी ते इतके उत्तम गायचे की भाई काकाने तो पण अतिशय सुंदर किस्सा आहे की पंढरपूरला दरवर्षी लावणीचा एक महोत्सव व्हायचा. तिथे 3 तास वसंतरावांनी ठेवणीतल्या लावण्या गायल्या होत्या. आणि त्यांना कोणीतरी सांगितलं की सोलापूरला एका अतिशय झोपडीमध्ये
एका ब्रिजच्या खालती एक बाई आहे, पण ती अतिशय अस्सल आणि उत्तम लावणी गाते. तर ते दोघं तिकडे गेले आणि वसंतरावांनी म्हणजे पुलंनी सांगितलं की तुम्ही बाई तुमचं गाणं ऐकायला आलो आहे. तर त्यांनी सांगितलं त्या लोकांनी की हे अतिशय थोर दोघं व्यक्ती आहेत. तर त्यांनी लावणी गायली. आजोबा ढसाढसा रडायला लागले दोघं. त्यांच्याकडे जेवढे सगळे पैसे होते ते सगळे त्यांच्या पुढ्यात ठेवले. 1001 रुपये होते. आणि मग भाई काकांनी सांगितलं तुम्हाला माहिती आहे की काय, हा पण ते नेहमी असं त्याला चाव्या मारायचे आजोबांना की हे पण फारच थोर लावणी गायक आहेत. वसंतराव म्हणले कशाला तू काहीतरी गाऊन दाखव म्हणे यांना. तर मग वसंतरावांनी अदा करून लावणी गायली आणि ती लावणी बघून त्या बाईनी ते 1000 रुपये सगळेच्या सगळे त्यांना दिले आणि स्वतःच वरती 1 रुपया ठेवला. की कलाकार म्हणून नंतर त्यांनी ते सगळे पैसे दिले त्यांना परत, पण कला म्हणून जी काय एक असते त्याची किंमत असते ही कलाकारांनाच करता येते. तर लावणी हा विषय असेल, नाट्यसंगीताचा तर ते चालता बोलचा कोश असल्यासारखेच होते. त्याच्यानंतर 101 पिक्चरमध्ये त्यांनी प्लेबॅक केलं होतं. उत्तम ख्याल गायचे, टप्पा गायचे. त्यांनी कोणताही संगीतातला प्रकार गौण मानला नाही. प्रत्येकावर अतिशय मनापासून प्रेम केलं. जेव्हा वसंत उत्सव करायचा आम्ही ठरवला तेव्हा मी म्हणलं की आपण इट शुड बी अ सेलिब्रेशन ऑफ म्युझिक. मग त्याच्यामध्ये डान्स येऊ देत, त्याच्यामध्ये काहीही प्रकार येऊ देत जो म्युझिकल वाटेल. मला आठवतंय सारेगमची मुलं तू बोलवली होती. हो, आणि त्या म्हणजे जे कोणी आपले सनातनी लोक असतात या क्षेत्रातले त्यांनी टीका केली होती. हो, खूप टीका केली होती. पण तू मागे नाही हटलास. नाही, कारण हे माझं अतिशय प्रांजळ मत आहे. मला जे बघायला आवडतं, मला जे ऐकायला आवडतं ते मला लोकांना दाखवायला आवडतं. ते तुम्हाला आवडत असेल, तुम्हाला आवडत नसेल, पण मी प्रामाणिकपणे मला ही गोष्ट जर आवडत असेल तर ही मला तुमच्यासमोर ठेवायची की त्याच्यामध्ये मी काय. मग मला उद्या जर असं वाटलं की आपण एखाद्याची मुलाखत ठेवूया, का नाही, ती पण म्युझिकल असते, त्याचे विचार पण खूप तुम्हाला काहीतरी देऊन जातात. मी असं त्याला फॉर्मच नाही ठेवला वसंत उत्सवला की अमुकच फक्त ह्याच्यामध्ये असणार की सुफीच असायला पाहिजे किंवा गझलच असायला पाहिजे, असं नाही आहे. सर्व प्रकारचं संगीत, सर्व प्रकारचं जे काय म्हणून तुम्हाला कानाला चांगलं वाटेल, श्रवणीय वाटेल, बघायला चांगलं वाटेल, असं सगळं त्याच्यामध्ये असतं, दरवर्षी असतं. पण तुला काय वाटतं, म्हणजे वेस्टर्न म्युझिक आणि आपलं म्युझिक बघितलं तर वेस्टर्न म्युझिक टेक्नॉलॉजीचा वापर करून एकूण सगळ्या सोशल मीडिया आणि नव्या मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करून खूप पुढे गेलेलं आहे. आपण काय करायला पाहिजे असं मला असं वाटत नाही की आपण त्याच्याशी कंपॅरिझन करायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, वेस्टर्न म्युझिक त्याच्या त्या फॉर्ममध्ये लोकांना आवडत असेल त्यांना ते आवडू दे. माझा असा अट्टाहास नाही की ते आपल्या म्युझिकमध्ये आपण फ्यूज करूनच लोकांना ऐकवायला पाहिजे. मी फक्त एकच गोष्ट कायम पाळतो, मी प्रामाणिकपणे एखादी गोष्ट जी मला मांडायची असेल ना त्याच्यामध्ये मी पूर्णपणे ऑनेस्ट असतो. मला असं वाटतं आत्ता रिसेंटली रोणू मुजुमदारांबरोबर एक प्रयोग केला आणि एकांच्या घरी महाबळेश्वरला त्यांचं बासरीवादन होतं आणि मला त्या व्यक्तीने बोलवलं. मी महाबळेश्वरमध्ये आराम करायला गेलो होतो 2 दिवस, खूप कार्यक्रम म्हणून. तर ते म्हणले राहुल तू ये. म्हणले येतो, दादांचं आहे वादन, मी येतो. आणि त्यांनी मला पाहिलं, अतिशय क्लोज क्राऊड होता, बैठक होती, आणि ते म्हणले राहुल भाई इधर आए तो हम एक साथ कुछ करते हैं. आणि त्यांनी इतकं सुंदर वादन केलं होतं आणि मी इतका माझा आवाज हे होता, मी म्हटलं नाही दादा म्हणतात तर आपण बसूयात. तर मी एकत्र सावरे जेवणे अजून 1-2 गोष्टी आम्ही सादर केल्या. त्याच्यात इतकी मजा आली मला, कारण त्यांच्या विचारांमधनं मला काहीतरी प्रेरणा मिळत होती, माझ्या ह्याच्यातनं त्यांना काहीतरी मिळत होतं. हे जे जसं मी टेनिस खेळायचो, मी प्रोफेशनली नाही, पण जेव्हा तुमच्या समोर जरा एक चांगला प्लेयर असेल आणि तो जर तुम्हाला देत असेल तर आपण पण चांगला मारतो. हां, आपण चांगले खेळतो जास्ती. बरोबर, तशीच ही गोष्ट आहे. चांगले जेव्हा कलाकार एकत्र येतात तेव्हा त्याच्यातनं काहीतरी छान निर्माण होतं, अशी माझी. राहुल, तुझी ही जी काय एनर्जी आहे आणि ही काय दृष्टी आहे जी तुला आजोबांकडून मिळालेली आहे असं मी मानतो, ही अशीच राहो. आणि तू म्हणालास आणखीन 10 वर्षांनी तू तुझ्या गायकीविषयी विश्लेषणात्मक सुद्धा बोलशील. आणखीन 10 वर्षांनी सुद्धा तुझी एखादी मुलाखत घ्यावी अशी माझी आज इच्छा आहे. त्यासाठी राहावं, कारण एक कलाकार मोठा होताना पाहणं हे खूप भाग्याचं आहे, हे खूप आनंदाचं आहे. आणि अशा पद्धतीने गेली 25 वर्ष तुला पाहण्याचं भाग्य महाराष्ट्राला लाभलेलं आहे. मी ही मुलाखत संपवताना एक हट्ट मात्र करणार आहे.
तुझे आजोबा जे आहेत ते जीवन ग्रंथ आहेत, हो. तुला मिळालेला आणि रसिकांना मिळालेला. त्यांचंच एखादं आवडतं गाणं तू म्हणावंस आणि मुलाखत आपण संपवूया. त्यांचं आवडतं गाणं, त्यांनी गायलेलं गाणं म्हणतो. त्यांनी गायलेलं. बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात, बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात, भेट आपुली स्मरशी, भेट आपुली स्मरशी, काय तू मनात, बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर.